आदिवासी समाजाच्या आमदारांचं मंत्रालयात आंदोलन पाहायला मिळालं। मंत्रालयाच्या संरक्षण जाळीवर झिरवळांनी आंदोलन केलेलं आहे। आमदार किरण लहामटे, काशीराम पवार हे सुद्धा या आंदोलनात पाहायला मिळाले। हिरामण खोसकर, राजेश पाटील, हेमंत सावरा यांचं सुद्धा आंदोलन यावेळी पाहायला मिळालं। मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उड्या मारत आदिवासी समाजातील आमदारांचं, नेत्यांचं हे आंदोलन आपण पाहतोय। काही वेळापूर्वी हे आंदोलन करण्यात आलं, तर आंदोलन करण्याच्या काही वेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा या नेत्यांशी भेट झालेली होती। या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांशी भेट करून काहीशी चर्चा सुद्धा केली होती आणि त्यानंतर मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उडी मारत या आमदारांनी, नेत्यांनी आंदोलन केलेलं आहे। खरं तर पेसा भरतीचा मुद्दा असेल किंवा मग धनगर समाजाला आदिवासी समाजातून अर्थात एसटी प्रवर्गातून आरक्षण दिलं जाऊ नये या मागणीसाठी म्हणून मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात आली होती आणि त्यानंतर याच सगळ्या मागण्यांसंदर्भात थेट मंत्रालयाच्या संरक्षक जाळ्यांवर उड्या मारत आंदोलन करण्यात आलेलं आहे। याला कारणी कोण आहे याचा प्रत्येक खरं तर सरकारने विचार केला पाहिजे। उद्या आचारसंहिता लागणार आहे आणि मग कधी तुम्ही या समाजाला न्याय देणार, या तरुणांना कधी नोकऱ्या देणार? बाकीच्यांच्या मात्र ओपनची भरती चालू आहे, पण आदिवासी समाजावरच का अन्याय होतोय? एक लक्षात ठेवा, आदिवासी समाज लढणार आहे। जिरवळ साहेबांसारखे आदिवासी समाज लढणार आहे, रडणार नाही। जिरवळ साहेबांचे जे अश्रू आहेत ते आमच्या आदिवासी समाजासाठी आहेत, आमच्या मुलांसाठी आहेत, आमच्या समाजासाठी आहेत। आम्ही लढवणारे लोक आहेत, आम्ही लढणारे लोक आहेत। त्यामुळे जे आज अश्रू साहेबांच्या डोळ्यात आहेत ते आमच्या समाजासाठी आहेत, आमच्या मुलांसाठी आहेत। एवढी फक्त दखल घ्यावी आणि सरकार, आम्ही सत्ताधारी सगळे बसलेले आहेत, त्यामुळे या सरकारने आता तरी जागं व्हावं आणि पेसा भरती करावी अशी कळकळीची विनंती आहे। पुन्हा एकदा सांगतो, जिरवळ साहेब रडणारे नाही, लढणारे आहेत। आदिवासी समाज लढवणार आहे। ही दृश्य आपण पाहतोय मंत्रालयातील। प्रतिनिधी अजय माने आपल्या सोबत आहेत। अजय, काय नेमकं आत्ताच्या घडीला मंत्रालयात घडतंय? आंदोलन करते जे म्हणजे आज सर्वपक्षीय आमदार सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि यांनी आता आंदोलनाची भूमिका जी होती तीव्र झालेली पाहायला मिळते। मंत्रालयात आज खरं तर राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज या संपूर्ण आमदारांनी जे ते तीव्र आंदोलन मंत्रालयात केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच पार्श्वभूमीवर आता हे आंदोलन करते जे ते या ठिकाणी आपल्याला बसलेले पाहायला मिळतात। हिरामण खोसकर सुद्धा या ठिकाणी, काँग्रेसचे जे आमदार आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळतात, नरहरी झिरवळ पाहायला मिळतात, असे अनेक आमदारांच्या सोबत त्यांचे आंदोलन करते जे ते या ठिकाणी पाहायला मिळतात। खरं तर पेसा भरतीचा मुद्दा मागच्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी उपस्थित केला गेला होता, पण अद्याप याच्यावर तोडगा जो आहे तो निघाला गेला नव्हता। त्याच पार्श्वभूमीवर खरं तर शासनाकडून असं सांगण्यात आलं होतं की आम्ही जे ते सर्वोच्च न्यायालयात ही केस जी आहे ती फास्ट ट्रॅक करण्यासाठी जे तो प्रयत्न करत आहोत, पण अद्याप यावर जो आहे तो तोडगा निघाला नाही आणि त्यानंतर आता आचारसंहितेच्या अगोदर हा निर्णय लागावा, त्या पार्श्वभूमीवर ही सगळी भूमिका जी आहे ती या आमदारांकडून घेतलेली आपल्याला पाहायला मिळतात, या नेत्यांकडून आपल्याला आदिवासी नेत्यांकडून घेतलेली पाहायला मिळतात आणि त्याच पार्श्वभूमीवर संपूर्ण मंत्रालयातलं तीव्र आंदोलन जे ते या ठिकाणी होताना पाहायला मिळतं। थेट आमदारांनी किंवा मग उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी जे ते मंत्रालयातून उडी मारण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याच्यानंतर मग त्यांना पोलिसांनी घेऊन बाजूला काढला आणि त्यानंतर ही सगळी मंडळी इथं बसले पाहायला मिळतात। बरं अजय, म्हणजे एकंदरीत या सगळ्या प्रकरणात आणखी काय काय होतं, या आंदोलनामध्ये आणखी काय काय होतं, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी घेतच राहू। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। मुख्यमंत्र्यांनी मागच्या वेळेलाही आमची पहिली बैठक झाली होती 29 ऑगस्टला, तेव्हा सांगितलं होतं 15 सप्टेंबर पर्यंत हा प्रश्न निकाली लावू। आमच्या पोरांचं नाशिकचं उपोषण सोडलं, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुम्हाला परत दुसरं आंदोलन केलं। मला वाटतं असं आंदोलन करण्यापेक्षा जर मुख्यमंत्र्याला भेटून त्यांच्याकडे आपलं जी काही मागणी असेल ती सविस्तरपणे जर मांडली असती आणि मग त्याच्यानंतर लोकशाहीने दिलेला अधिकार जो आंदोलनाचा आहे मग कशा प्रकारे करायचं, काय करायचं, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु त्याच्यानंतर जर केलं असतं तर मला वाटतं हे बरं झालं असतं। उपाध्यक्ष पदावर आजही विराजमान असलेल्या
झिरवाळांनी असं कृत्य करणं मला वाटतं ते शोभनीय नाहीये. कार्यकर्त्यांनी जर केलं असेल तर ते एक वेगळा भाग असू शकतो, पण पदाधिकाऱ्यांनी असं करणं हे योग्य नाहीये. त्यांच्या मागण्याचा निश्चित सरकार विचार करत आहे.